साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आबा कांबळे खून प्रकरणातील नेत्रसाक्षीदारास 24 तास पोलीस संरक्षण। सोलापूर शहरातील आबा कांबळे खून प्रकरणातील नेत्रसाक्षीदारास आरोपीकडून वारंवार धमकी मिळत होती। यामुळे नेत्रसाक्षीदाराने या संदर्भात जिल्हा सरकारी वकील आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती। या तक्रारी अर्जाची दखल घेऊन नेत्रसाक्षीदारास 24 तास पोलीस संरक्षण देण्यात आले आहे। दरम्यान जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। आबा कांबळे खून प्रकरण याच्यामध्ये गामा पैलवान व त्याचे इतर 8 साथीदार यांच्या विरोधात या ठिकाणी फौजदार चौडी पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम 302 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात आलेलं होतं। याची सुनावणी न्यायालयामध्ये सुरू झाली। सरकार पक्षातर्फे जवळपास 6 ते 7 साक्षीदार तपासण्यात आलेले होते, परंतु सदर समाजामध्ये या ठिकाणी देशामध्ये जगामध्ये कोरोना हा निर्माण झाल्यामुळे या खटल्याची सुनावणी थोडी प्रलंबित राहिलेली आहे। सदर खटल्याची सुनावणी सुरू असताना किंवा सुनावणी प्रलंबित असताना यातील नेत्र साक्षीदारांवर या ठिकाणी धमकी देण्याचे प्रकार आरोपींच्या सांगण्यावरून करण्यात आलेले होते। तसा तक्रारी अर्ज आमच्या जिल्हा सरकारी वकील कार्यालयाकडे आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे दाखल झालेला होता। याच्यामध्ये साक्षीदार संरक्षण समिती आहे, त्या समितीसमोर अर्ज ठेवण्यात आला आणि त्या अर्जावर असा निर्णय घेण्यात आला की हा जो नेत्र साक्षीदार आहे त्याला संरक्षण पुरवणं गरजेचं आहे। त्यामुळं त्या साक्षीदाराला 24 तास या ठिकाणी पोलीस आयुक्तांमार्फत संरक्षण देण्यात आलेलं आहे। त्यामुळं या खटल्यातील सर्व साक्षीदार सुरक्षित आहेत। आज या खटल्याची सुनावणीसाठी तारीख नेमण्यात आलेली होती। मैताचा पंचनामा करणारे साक्षीदार आणि इतर 2 साक्षीदार असे न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी उपस्थित होते, परंतु आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला की कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी समाजामध्ये असल्यामुळे ते या ठिकाणी न्यायालयामध्ये उपस्थित राहून खटला चालवू शकत नाही। सरकार पक्षाने त्याच्यावर हरकत घेतली आणि आपलं म्हणणं सादर केलं की सरकार पक्षाचे साक्षीदार न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यामुळे योग्य तो आदेश त्याच्यावर पारित करण्यात यावा। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून सदर साक्षीदारांना 400 रुपये साक्षी भत्ता देण्याचा आदेश या ठिकाणी आरोपींना दिला आणि आरोपींनी साक्षीदारांना साक्षी भत्ता दिल्यानंतर या खटल्याची सुनावणी पुन्हा तहकूब झालेली आहे। पुढच्या तारखेला याची सुनावणी होण्याची शक्यता आहे।